चला वेळ संपली. चला सगळं आवरायला घ्या, आजचं काम संपलं. सर तुमचे सिंगल फोटोज घेतले असते, नंतर एडिटिंग करून दोघांना. काहीही करायची गरज नाहीये. फोटोशूट संपलं, कॅन्सल, बॅकअप. आलीच आनंदी आली. ये ना. आली ना आनंदी. आली काय? उपयोग काय त्याचा? अहो ही काय पद्धत आहे? तुम्ही 11 वाजता येणार होतात ना? आता फोटोशूट होणार नाही, फोटोशूट कॅन्सल. परफेक्ट. परफेक्ट. एव्हरीथिंग शुड बी परफेक्ट. ओके, पिठामध्ये हात घालूया. या. ओके. तेल लो, तेल तेल त्याच्यामध्ये. हा, ऑइल ऑइल. हो. या या या. ओके. चमच्याने घालायचं असतं, थोडं थोडं ओतायचं. स्पून स्पून स्पून. ओके. अ लिटिल मे बी. थोडंसं अजून. या. ओके फाइन. सर मॅम पीठ मळत असताना त्यांच्या गालाला पीठ लावा ना. हे वाव, दॅट्स अ वंडरफुल आयडिया. राईट, आय लाईक इट. पीठ घालायला घालायला लावायची असतं का पीठ? पाणी पाणी. येस येस येस. पाणी पाणी. हसकन उठलं ग. नाही परवडणार, खूप महाग असतं. इट्स ओके. आता कसं वापरणार हे पीठ? आता ह्याच्या चकल्या कशा होणार? इट्स ओके. सी, हे सगळं आपण फोटोशूट साठी करतोय, सगळं रिअल मध्ये नाहीये. ओके, चकली आपण नाही बनवणार आहे. सो हो, मला कळतंय ते तू ऍक्टिंग करतेस, पण आता हात घातलाच आहेस तर मग शिकून घे ना. पुढच्या वर्षी तुला सगळं करावं लागणार आहे, शिकावं लागणार आहे तुला. मग म्हणून म्हणते मी, काही कॅन्सल नाही फोटोशूट. स्वानंदी 11 वाजता येणार होती ना? 30 सेकंड बाकी आहेत अजून. अरे पण आजी 11 वाजता त्या आल्यात. आता याच्यानंतर तयार होणार म्हणजे किती वेळ लागेल त्याला? आणि तरी सुद्धा मी त्यांना विचारलं होतं की मी गाडी पाठवतो, नाही म्हणाले का? बरं, जगातल्या सगळ्याच बायकांना तयार व्हायला वेळ लागतो, त्यात हे प्री वेडिंग म्हणजे अजून काहीतरी वेगळी तयारी. म्हणजे किती किती वेळ जाईल या सगळ्यामध्ये आजी? नाही नाही, मी तयारच आहे. या तयार आहात तुम्ही का? हो, पण उशिरा आलात, वेळ निघून गेली. जगातली अशी अनेक माणसं आहेत जी त्यांची वेळ ऍडजस्ट करून माझ्या वेळेप्रमाणे मला भेटायला येतात. अरे पिंट्या, आता आली ना ती, आता वेळ नका घालू. चला काढा फोटो. चला. एक मिनिट. स्वानंदी, तू आज परत काही पदार्थ बनवणार आहेस का? नाही म्हणजे ते त्या दिवशी सारखं काही टेन्शन नाही ना? जायफळाची ॲलर्जी आहे समरला. आज काय नवीन पदार्थ करणार असशील तर बघ बाबा, सांभाळू ना. नाही नाही, असं काही नाही होणार यावेळी. फाईन, तुम्ही तयार आहात ना? हो, चला फोटो काढूया पटापट. चला चला. आणि पुढच्या वर्षी तर स्वानंदी नसणार आहे, तेव्हा सगळं तुलाच करावं लागणार आहे. करेक्ट. सुष्मिता पण लहान आहे की नाही? हो करेक्ट, अगदी बरोबर. अधिरा. अधिरा. आई, पुढे सुद्धा सगळं आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे. हा बाळा. आई जरा थांब ना. अरे नाही रे, मला तिला समजावून सांगायला नको का? हा, सांगायला हवं की नाही? अधिरा बघ बाई, तू इथे येणार की नाही सून होऊन? तुझं माहेर श्रीमंत, सासर बेताचं. आता तुझ्या मनामध्ये काही आलं की हे घे विकत, ते घे विकत,
आता नाही असं करता येणार. आता काही खावंसं जरी वाटलं ना तरी मनातली गोष्ट ओठावर नाही आणता येणार. अगदीच वाटलं इच्छा झाली तर मग तू करू शकतेस ना. घरामध्ये जिन्नस तर आहेतच, ती वापरायची आणि आपलं आपण करून खायचं. हा मंदाकिनी, नंतर तिला समोर बसून काय शिकवायचंय ना ते शिकव. अय्या, असं कसं म्हणता हो तुम्ही? आता हे लग्न अगोदरचे फोटो चाललेत ना काढायचं, मग हीच ती वेळ आहे. सांगू दे मला तिला. आता ते लोक फोटो काढतायत ना, मग त्यांना शांतपणे फोटो काढू दे ना. हो काढा काढा. काढा रे बाळांनो, तुम्हाला हवे तसे फोटो काढ. हा या 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 Yes. थँक्स. हा. छप्पर कोसळलं. ओ माय गॉड, काय हे स्वानंदी? मल्लिका, हा काय? इक्स. सॉरी सॉरी काकू, माझा तोल गेला. सॉरी. नाही ठीक आहे, इट्स ओके. आता आई इतकं बोलल्या ना तुझ्या फराळाबद्दल, पण तुझ्या हातचा फराळ खाणं समोरच्या नशिबातच नाहीये ना. मल्लिका, तू हे सगळं जरा साफ वगैरे करून सॉरी सावकाश. बाळा, तू हे सगळं सामान घेऊन ना स्वयंपाकघरात जा आणि स्टाफला सांग तुला काय हवं नको ते देतील ते सगळं. तुम्ही जा ना आता, लवकर तयार व्हा, खूप वेळ गेलाय. हा जा, सावकाश. आधीच उशीर झालाय. दादा ऐका ना, यात पीठ आहे तर तुम्ही ते भाजायला घेता, मी पटकन जरा जाऊन येते. यांना ना वेळेचं काही भान नाहीये. हे सगळं लाइटिंग विटिंग सगळं रेडी आहे. 5 मिनिटात फोटो काढायचे आजी. 5 मिनिटात सगळं संपलं पाहिजे. बबलू, ते सगळं सांडलेलं साफ करून घ्या. समोर चिडलाय, हेच तर हवं होतं मला. मला शपथ आहे स्वानंदी, मी तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. समोर राजवाड्याची बायको व्हायचं आहे ना तुला. मी तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि ही त्याची सुरुवात आहे. वन सेकंड, मी चेक करतो. अधिरा बाळा उचलते आणि मागे बघ डस्टबिन आहे त्याच्यात टाकून दे. What this? No, I'm not gonna touch this. अगं पण फाईन. तिकडे कर ना हात. पण हे असं कसं झालं? नाही म्हणजे पोपड्या म्हणतात त्याला, पोपड्या. पोपड्या ते काय असतं? ते पावसाळ्यामध्ये भिंती ओलसर होतात की नाही, मग त्यावेळेला त्याचा रंग उडतो, त्याला पोपड्या म्हणतात. ठीक आहे, जाऊ दे. ते एक काम करा बाळांनो, ते जरा ते पीठ बदला. हा, दुसरं पीठ देते मी, पण जरा जपून वापरायचं आता. हा. Oh God! Look at my outfit. Oh God!